सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. देवीदास दातीलकर आणि मयूर दातीलकर. ओपनिंग पेअर तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आत. फडकेपाडा वर्सेस जनुमान निज या दोन टीमच्या दरम्यान ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते. चांगली रंगीली मॅच कल्याण डोंबिवली विभागातील दोन नामवंत टीम्स मधली लढाई तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. 3 ओव्हरची मॅच. पहिला बॉल नितेश पाटील आणि अंपाचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल न झाली आहे सुरुवात या ओव्हरची. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा रन झाली आहे सुरुवात. त्यानंतर केले कमबॅक. चांगला बॉल होता आणि धावफलक आता 1 ने आपण पाहता पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 2 धावा विथ बॅट या ठिकाणी अकाउंट ओपन होतं ते म्हणजेच देवीदास दातीलकरचं. आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी 2. बॉल तयार. बॉलिंग मार्क 1 नितेश पाटील. इथे फटका चांगला आहे मयूर दातीलकरच्या बॅटमध्ये. फिल्डर देखील आहे. इम्पॉर्टंट कॅच आणि त्या ठिकाणी टिपली आहे आणि मयूर दातीलकरची जाती आहे विकेट आणि धक्का लागतोय मैदानावरती फार मोठा टीम फडकेपाडाला. विकी पवारच्या अनुपस्थितीमध्ये सध्या टीम आपल्याला पाहायला मिळते. फार मोठा हा सदमा त्याच्यातून आता बाहेर निघेल कदाचित. मयूर दातीलकरची विकेट थोडी लवकर मिळाली आहे टीम निजेला. आणि विकास खांडेकर ज्यांना एक सुंदर झेल टिपला त्याच्यासाठी संध्याकाळी एक स्पेशल गिफ्ट त्याला दिलं जाईल जनमान्य जे टीमचे कोच विकी पवार यांच्याकडनं. इथे लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. बॉलचा लॅस्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. काय गोलंदाजी करतोय मैदानावरती नितेश पाटील. अजून एक विकेट त्या ठिकाणी त्याला मिळाली आहे. चांगली बॉलिंग करताना आपण सध्या मैदानावरती पाहताय ते म्हणजेच गोलंदाज नितेश पाटीलला. आधी बाद झाला त्याआधी विकेट गेली आपण पाहिलं मयूर दातीलकरची. मात्र अजूनही देवीदास मैदानावरती उभा आहे. त्याच्या बॅटमधून रन्स नक्की गरजेचे आहेत. जर या मॅच मध्ये कमीत कमी 35 पुढे जायचं आहे तर देवीदासला एक चांगली बॅटिंग करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो राहुल. निजे विरुद्ध फडकेपाडा एक क्लोज मॅच अपेक्षित आहे प्रेक्षकांना. वेगवान तेज तरार बॉल. एसटी रक्षकाचं देखील कौतुक नक्कीच व्हायला हवं. ज्या वेगात आला होता त्यानंतर गॅदर करणं तितकंच कठीण होतं. थोडीशी दुखापत जरूर तिकडे केतनला होती कारण बॉल रबर इतका वेगात आला आणि त्याला अशा प्रकारे गॅदर करणं ऑलवेज डिफिकल्ट असतं. ते काम मात्र या ठिकाणी करून दाखवलं केतननं. इथे लागली आहे बॅटची कडा. किपरच्या डोक्यावरनं फ्लाय झाला मागे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. तोपर्यंत एक सिंगल मेल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातो 3 या आकड्यावरती. सॉरी रन घेतलेली नाहीये. 2च धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकाचा खेळ राहिला जनुमा निजेच्या नावावरती. मागच्या मॅच मध्ये देखील असंच काही होतं फडकेपाडासोबत, मात्र नंतर त्यांनी जे डाव सावरलंय ते मात्र पाहण्याजोगं होतं. देवीदासने केलेली बॅटिंग, मयूरने केलेली बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये 32 चेस करताना अवघ्या 8 बॉलमध्ये सामना, 7 बॉलमध्ये सामना त्यांनी संपवला होता. या मॅच मध्ये देखील तशाच काही अशा अपेक्षा नक्कीच आहेत. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर. विनीत, मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी विनीतनं जरूर केली. व्हाईट बॉलनं देखील सुरुवात या षटकाची झाली आहे. पहिल्या षटक देखील व्हाईट बॉलनं सुरू झालं, मात्र धावा आल्या होत्या फक्त 2. इथे लाईन चांगली, या फटका चालला मागे फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. स्टॉप तर जरूर केला, सेकंडचा कॉल आणि आता कदाचित देवीदास दातीलकरसाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल तिथे फलंदाज राहुलला. राहुल तर रनआउट, एक सिंगल अजून मिळणार आहे देवीदास दातीलकरला आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाणार आहे. धावफलकावरती धावा 4. 4 धावा धावफलकावर आहेत. न्यू बॅटर मैदानावरती जातोय. न्यू बॅटर येतो मैदानावरती. टीमचा कॅप्टन चेतन मैदानावरती दाखल झाला फलंदाजीसाठी. बॉल तयार, अर्ध्या विकेटवरती टाकलाय, टप्पा पडलाय, चाललाय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. नंतर बाउन्सर होता, डोक्याच्या वरून फ्लाय झालाय, त्यामुळे अंपायरनं व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलाय. धावफलक 1 ने पुढे जाईल. 5 या आकड्यावरती 3 षटकांची मॅच आहे. काय टार्गेट सेट केला जाईल जनुमान निजेच्या विरुद्ध ते पाहायचं. मागचा सामना जिंकून भरवडी आली आहे सेमीफायनल मध्ये, त्यानंतर त्यांना बायची चिठ्ठी देखील मिळाली. फटका समोर चालला, डीप मध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिकडे बनून राहतील प्रेक्षक. बॉल चालला बाउंड्री बाहेर येतो चौकार. पहिला या मॅच मधला बॉल सीमारेषा पार. 4 धावा. धावफलक 4 ने फ्लाय होतोय. 9 या आकड्यावरती. 9 ऑन दी बोर्ड. फडकेपाडा वर्सेस नीज ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत तरी चांगला राहिलाय, कारण जवळजवळ आपण पाहता या मॅच मध्ये धावेसाठी संघर्ष सुरूच आहे. मगचे भरपूर का झाली, लेस दॅन रन बॉल होती टीम फडकेपाडा, आता थोडंसं वरती आली आहे. धावफलकावरती धाब्यात 9. वेगात टाकला होता, बॅटची टॉपेज. बॉल चालला मागे, शॉर्ट थर्डमॅन वरनं बॅकअप येईल. एक सिंगल झाली त्या ठिकाणी पूर्ण. सेकंडचा कॉल आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक डबल डिजिट मध्ये जाईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. 10 ला 3 बाद आहेत. मयूर दातीलकरचं लवकर बाद होणं या मॅच मध्ये परवडलेलं नाहीये टीम फडकेपाडाला. 3 बॉल झालेत. एक वाईट, एक रनआउट. वाईट त्यानंतर 4 आणि 1. चांगला चेंडू होता गोलंदाज विनीतचा. रनआउटची संधी त्या ठिकाणी आहे आणि फलंदाज रनआउट. चेतन बाद होतात रनआउटच्या स्वरूपात. अजून एक जाती त्या ठिकाणी विकेट आणि या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर एक षटक येणं बाकी आहे. कुठपर्यंत पोहोचेल
2 ओव्हर 11. दोन षटकांचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजीसाठी वापर केला जातोय. गोलंदाज विकास. अंतिम षटकामध्ये विकास येतो गोलंदाजीसाठी. ऑन साइडला बॉल. शॉर्ट मिड विकेटला केतन त्या ठिकाणी तैनात. धावफलकावरती धावात 12. महत्वाची मॅच जिंकाल तर सेमीफायनल तुमची वाट पाहतीये. अजून एक वेगवान तेज तर्रार बॉल आणि चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सातत्यपूर्ण या ठिकाणी काम मैदानावरती बॉलर्स करतात. दोन्ही षटक सुरुवातीची चांगली राहिली. तिसरं षटक मैदानावरती आता सुरू आहे. फर्स्ट कंप्लीट, सेकंडचा कॉल. 2 धावा देखील झाल्या त्या ठिकाणी पूर्ण आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. व्हाईट +2 म्हणजे अशा 3 धावा या ठिकाणी मिळतील आणि धावफलक 3 ने पोहोचतोय. 15 या आकड्यावरती 15 ऑन बोर्ड. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर वेगवान तेज तर्रा स्लीपला बीट करून सरळ थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 विथ द बॅट. इकडे 4 आलेत. धावफलक 4 ने पुढे जाईल. 19. धावा धावफलकावर. अजूनही 3 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. नंतर परत द्यायचे. बॉल तयार. विकास बॉलिंग मार्कवर. चांगला चेंडू आहे. टप्पा पडलाय. चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मात्र दिशा खराब. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अजून एक रन एक्स्ट्रा. मॅच मध्ये आता शिरका होत चाललाय टीम फडकेपाडाचा. इथनं एक मोठा फटका जर फडकेपाडा टीम मैदानावरती लगावतीये नक्कीच एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. कीपर बीट. रनआउटची अजूनही संधी. बॉल कॅरी झालाय आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होतील बाद. ओईटी आउट. चार बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. पळ्यात अंतिम 2 बॉलवरती अजून किती धावा मैदानावरती येतील त्याकडे लक्ष सध्या नक्कीच लागलंय. पहिल्या डावातील अंतिम बॉल. धावफलकावरती धावा 22. बॅटची कडा यष्टीरक्षकानं स्टॉप केलंय. अन्यथा मागे चौकार येऊ शकला असता. भरपूर चांगलं यष्टीरक्षण. एक सिंगल येते अंतिम बॉल वरती
आणि धावा झाले टोटल या ठिकाणी 23 आणि 24 धावेचं लक्ष. 24 पाहिजे पुढची करता अख्खी नको तुझा ना आराम कर जे लागला तर एक इनिंग मी करीन नंतर. बॅट बघितलं हे सोनू बॅट दे ती हाती ती तुझ्या हाताने ती. किती धावांची करत 24 धावांची करत निलचे सांगाला. हॅलो हॅलो 24 धावांची करत निलचे सांगाला. मयूर दातीलकर पहिला षटक घेऊन आलाय. नितेश पहिला चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावच्या प्रयत्नात तिसरी धाव सुद्धा पूर्ण. नो बॉल का नो बॉल 4 धावा. प्रीत 0 बॉल मध्ये 4 रन दिलेले आहे मयूर दातीलकरने. मयूर दातीलकर इथं बघूया. पहिला 4 धावा. बोल गेला बाबू. आहे एक चेंडू मध्ये 8 धावा दिल्या मयूर दातीलकरने.
4-4. बघूया दुसरा चेंडू. वाईट 2. एक चेंडू मध्ये 10 धावा दिलेल्या आहेत मयूर दातीलकर. बघूया नितेश. हा चांगला बोल आहे. संतोषला असं झालं बॅटिंग का येतं. बघूया तिसरा चेंडू. हा षटकार. नितेश यांच्या बॅट मधून षटकार. 16 रन झालेले आहेत. बघूया शेवटचा चेंडू. हा सुद्धा षटकार. अजून एक बोल. अजय बोल किती आलं. 5. 2 धावांची गरज. मयूरने वाट लावली. पहिल्याच ओव्हर मध्ये सामना समाप्त. चला बरोडी संघ अप्पा एंटरप्राइजेस बरोडी. अप्पा एंटरप्राइजेस बरोडी संघाचे कर्णधार नितेश मॅन ऑफ द मॅच. नितेश पाटील मॅन ऑफ द मॅच. ओमकार हे ना अंपायर राहता. मयूरने वाट लावली पूर्ण संघाची.